वाटलं की हे घामोळ्या आहेत. आता गरमी चालू आहे तर मला वाटलं घामोळ्या असतील, पण घामोळ्याही नाही आहेत, त्या वेगळंच काहीतरी आहे. हे माझे हात असे झाले आहेत रेड रेड आणि त्याच्यावर खाज येते. आणि हे पायावरती पण, मला तळपायावर पण खाज येते. काय मला समजत नाही आहे. मी त्याच्यावरती रात्री घामोळ्याची पावडर लावली, थोडा वेळ फरक पडला आणि त्यानंतर परत खाज सुरू झाली. त्यासाठी तर आज मी हॉस्पिटलला चालली आहे. तर हे काय आहे नेमकं मला पण कळत नाही. तर मग आपण बघू डॉक्टर काय म्हणतात काय नाही ते. हा व्हिडिओ कंटिन्यू बघा लास्टपर्यंत. काय होतं काय नाही अपडेट मी तुम्हाला करते. चला तर आता आम्ही निघलो आहे दादासोबत हॉस्पिटलला. लेट्स गो. गॉगल घेऊन तुझा. माझ्याकडे गॉगल 0.5 लावता येईल. वाईड अँगल. माझ्याकडे सिनेमॅटिक आहे. सिनेमॅटिक नाही नको मग तू दिसन मी तर दिसत ना सध्या. नाही का? तर गाईज आम्ही निघलेलो आहे. आम्ही निघलो आहे हॉस्पिटलला दादासोबत. हॉस्पिटलला सारखे पण असं असं आपली काही साईड मस्त मस्त फोन नाही माझा म्हणून काय वडापाव खायचा घेऊन आला अबू वडापाव. फायनली आलो आम्ही घरी. बाहेर इतकं ऊन आहे बापरे, इतकं ऊन आहे बाहेर. ऊन आहे बाहेर, खूप ऊन वारा पाऊस चालू आहे. वैताग आला. किती अर्धा तासच गेलो असेल फक्त. आणि हे सामान घेऊन आलो, भाजीपाला आणि वडापाव दाखव, चौपाटीचा वडापाव आणि माझ्या गोळ्या. मला या गोळ्या आणि हे लोशन दिलं आहे. सकाळी इतकं ऊन होतं आणि आत्ता इतकं वारं सुटले जोरात. मी तुम्हाला दाखवते बघा. तर हॉस्पिटलला जाऊन आल्यानंतर मी जेवण केलं आणि गोळ्या घेतल्या आणि ते जे लोशन दिलं होतं डॉक्टरनी लावायला ते पण लावलं. तर डॉक्टरनी मला असं सांगितलं की ते तुला इन्फेक्शन झालं आहे. आता कशामुळे झालं ते माहीत नाही. तर माझ्या मिसकॅरेजच्या गोळ्या पण चालू आहेत ना कॅल्शियमच्या, तर त्यांनी पण होऊ शकतो. माहीत नाही कशामुळे झालं. तर आता थोडा फरक मला वाटतोय. पहिल्या सकाळपेक्षा आता जरा बेटर वाटतंय मला. खास तर नाही येते. तर बघूया आता उद्यापर्यंत नक्की पूर्ण फरक पडतो की नाही. उद्यापर्यंत बघूया. तर ठीक आहे. तुम्हाला सगळ्यांना माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये. मी काय चेंजेस करू किंवा कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू मला सजेस्ट करा नक्की. बाय.